समोर येते। शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार आक्रमक झालेत। एसटी कामगार पुन्हा मोठा संघर्ष उभारण्याच्या तयारीत आहेत। संघर्ष समितीच्या माध्यमातून पुन्हा एकत्र येण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे। तर एसटी कामगार सेनेने विविध अशा 24 संघटनांना पत्रही लिहिलंय। विलीनीकरणासाठी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी आता आंदोलनाची हाक दिली आहे। तर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे। 24 संघटनांना 24 अशा वेगवेगळ्या संघटनांना एसटी कामगार सेनेने पत्रही दिले। विलीनीकरणासाठी पुन्हा एकदा आता एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे। या सगळ्या प्रकारासंदर्भात माहिती घेऊयात। आपली प्रतिनिधी सुस्मिता भडाणे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, नेमकं आंदोलन कशासाठी आहे आणि यांच्या काय मागण्या आहेत? खरं तर एसटी कर्मचाऱ्यांच्या एकूणच स्थितीबद्दल वारंवार त्यांनी आपली आक्रमक भूमिका ही व्यक्त केलेली आहे आणि आता आपण बघतोय की याच एसटी कर्मचाऱ्यांकडनं थेट परिवहन विभागाकडे पत्रक देण्यात आलेलं आहे। परिवहन विभागाकडे मागणी करण्यात आलेली आहे की एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी सरसकट सरकारमध्ये सहभागी करून घेण्यात यावं। खरं तर अतिशय कमी पगारात आम्ही काम करतो अशाही पद्धतीची मुद्दा त्यांनी यामध्ये म्हटलेला आहे। त्यामुळे एकूणच आपण परिस्थिती बघितली तर या सर्व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळतो की नाही हेही बघावं लागेल, कारण गेली अनेक वर्ष ही मागणी जोर धरत आहे। साधारणपणे 24 संघटनांनी हे पत्रक लिहिलेलं आहे। संघर्ष समितीच्या माध्यमातून पुन्हा एकत्र येण्याची तयारी केलेली आहे। साधारणपणे 1% वार्षिक वेतनवाढ ही 2016 मध्ये झाली होती। त्यानंतर सुद्धा अनेक आंदोलनं झाली आणि तरी देखील महागाई भत्त्यामध्ये फारसा फरक नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। 2018 पासून 7 वर्षांच्या टप्प्यांमध्ये कुठल्याही पद्धतीने वाढीव भत्ता हा मिळालेला नाही आणि म्हणून सुद्धा हे सर्व एसटी कर्मचारी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तशा पद्धतीचं निवेदन सुद्धा त्यांनी आता तयार केलेलं आहे, ते सादर केलेलं आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सर्व नेतृत्व एकवटण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर निश्चितच सुस्मिता, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।